नमस्कार. मी उद्योजक होणारच या टॉक शोच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मंडळी, लहानपणी घरी आलेले पाहुणे एक प्रश्न हमखास विचारतात, मोठेपणी तुला काय व्हायचे? आणि याचं उत्तर आपण काय देतो? म्हणजे अगदी अलीकडच्या काळातली मुलं सुद्धा याचं उत्तर देताना शाहरुख खान व्हायचंय, कटरीना कैफ व्हायचंय, ऐश्वर्या राय व्हायचंय. म्हणजे काय, एखादा फिल्म स्टार डोळ्यासमोर असतो किंवा एखादा खेळाडू डोळ्यासमोर असतो की बाबा सचिन तेंडुलकर व्हायचंय, सानिया मिर्झा व्हायचंय. पण ही उत्तरं देत असताना मला उद्योजक व्हायचंय, मला किर्लोस्करांसारखं व्हायचंय, मला अंबानींसारखं व्हायचंय, असं उत्तर आपलं लहान मूल देतं का? आपण दिलं होतं का? नाही. क्वचितच असं एखादं उदाहरण असेल. असं का बरं घडावं? मला वाटतं याचं कारण आपल्या घरात येणारं वृत्तपत्र किंवा आपल्या घरात येणारं मॅगझिन असेल, साप्ताहिक असेल, त्याच्या कव्हर पेजवरती आम्हाला हीच मंडळी भेटतात. त्या ठिकाणी उद्योजक आपल्याला किती वेळा भेटतात आणि या उद्योजकांच्या कथा, त्यांचे पराक्रम आपल्यापर्यंत किती पोहोचतात. कदाचित हाच विचार घेऊन स्मार्ट उद्योजक घेऊन आपल्या भेटीला आलेले आहेत शैलेश राजपूत. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मी आत्ता जे म्हटलं की आमच्या लहानपणापासून माझ्याकडे जे साहित्य येतं, मग ते ग्रंथ असतील किंवा वर्तमानपत्र असेल, त्यातून गोडवे गायलेले असतात ते अनेकदा खेळाडूंचे, कलाकारांचे किंवा राजकीय व्यक्तींचे, इतिहासाचे. पण माझ्यापर्यंत उद्योजकांच्या कथा या रोमांचकारी कथा म्हणून पोहोचत नाही. तर तुम्हाला काय वाटतं की हाच विचार होता तुम्ही जेव्हा स्मार्ट उद्योजक सुरू केलं? हो, बरोबर. अगदी हाच विचार होता की एकूणच मराठी समाजामध्ये काही वैशिष्ट्य आहेत समाजाची. त्यामध्ये कसं आहे की आपल्याकडे साधारणपणे पैसा या विषयाकडे खूप नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि एखाद्याने जर का पैसा मिळवला, एखादा उद्योगपती आहे, तर आपण स्वाभाविक असं नकळत मनात येऊन जातं की काहीतरी वाममार्गाने याने ते मिळवलेलं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आपण त्या विषयापासून दूर 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 जातो. आणि त्यामुळे आपले रोल मॉडेल्स जे असतात किंवा आपल्या भावी पिढीचे रोल मॉडेल जे असतात ते सिने कलाकार असतात किंवा नाटक कलाकार असतात किंवा राजकारणी असतात, पण ते कोणी उद्योगपती नसतात. कारण आपल्या समाजाचीच एकूण मानसिकता त्या याच्याकडे बघण्याची एक नकारात्मक किंवा दूर जाण्याची आहे, त्यामुळे ते नसतात. त्यामुळे समाजामध्ये तो विषय यावा आणि आपली जी रोजची दैनंदिन गरज आहे पैसा, म्हणजे आपण पैशाचा विचार करायला गेलो ना तर बेसिकच आहे की आपण ज्याची आराध्य देवता म्हणून पूजा करतो असे जे सगळे देवदेवता आहेत त्यांच्याकडे पण पाहिलं तर आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं तर त्यांचं वैभव. म्हणजे सोन्या नाण्याने मढवलेले सगळे देवदेवता आपण पूजतो, पण आपल्याकडे आपली तशी स्थिती आहे का? आपण त्याकडे वाटचाल करतोय का? तर ते उत्तर नाहीसं येतं, काही नाही असंच येतं. त्यामुळे कुठेतरी ही मानसिकता घडवण्यासाठी आपल्या मानसिकतेत उद्योग रुजावा लागेल. म्हणजे किर्लोस्कर किंवा काही अशी मोजकी नावं वगळता आपल्याकडे तशी मोठी नावं नाही आहेत किंवा मोठे उद्योगपती महाराष्ट्रात किंवा मराठी समाजात नाही आहेत. तर ते घडवायचे असतील तर आजपासून छोटी 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 सुरुवात करावी लागेल. आणि एक छोटंसं स्टार्टअप उद्याचं टाटा एम्पायर होऊ शकतं. तर ती सुरुवात कुठेतरी करावी लागेल आणि ती करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात ते रुजवण्यासाठी म्हणून आम्ही हे स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केलंय. आज म्हणजे उद्योग पोषक वातावरण घडवणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या उद्योगाकडे वळलात, असं मी थोडंसं धाडसी विधान करते. अगदी अगदी. मला फार गंमत वाटली की तुम्ही पूर्ण वेळ केवळ या मासिकाला देता आहात. हो. हा निर्णय सध्याच्या परिस्थितीचा विचार करता जरा धाडसाचा वाटतो. तर तुम्हाला भीती नाही का वाटली? ॲक्च्युली नाही वाटली भीती. त्याचं कारण माझ्या सहजीवनात आहे की माझी जी सौभाग्यवती आहे बायको, ती सुद्धा माझ्यासोबत आहे आणि रोजच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये ती माझ्यासोबत असते. त्यामुळे आज बँकेचा बॅलन्स किती आहे इथपासून ते ह्या महिन्याचा सेल्स टार्गेट काय आहे या दोन्हीमध्ये ती माझ्यासोबत असते. त्यामुळे मला त्याची भीती नाही वाटली की समजा आपल्याला नेमकं कोणाला उत्तर द्यायचं असतं. जर का आपण अपयशी झालो तर आपल्याला आपल्या कुटुंबाला उत्तर द्यायचं असतं, पण कुटुंब जर आपल्यासोबत उभं असेल तर तो प्रश्न येत नाही. त्यामुळे मला तशी भीती नाही वाटली पराभवाची आणि विश्वास होताच की हे होईल. आणि कुठेतरी आम्ही हे मासिक सुरू करताना त्याचा 1 वर्ष आधी आम्ही एक रिसर्च केलेला आणि तो रिसर्च असा होता की आम्ही हेच मासिक, हाच विषय हा आम्ही udyojak.org ह्या वेब पोर्टलद्वारे आधी प्रसिद्ध केला. आम्ही दर महिन्याला जसं आता मुद्रित रूपात हे प्रकाशित करतो त्याच प्रकारे मी दर महिन्याला
ऑनलाईन हे प्रकाशित करत होतो. आणि सुदैवाने मला सांगायला अभिमान वाटेल की गेल्या 2 वर्षाच्या काळात जवळजवळ 2 लाखांहून अधिक पेज व्ह्यूज हे आमच्या वेब पोर्टलला मिळाले. आता आमच्या वेब पोर्टलला हे पेज व्ह्यूज मिळाले त्याचा स्वाभाविक अर्थ असा आहे की लोकांची ही मागणी आहे आणि जिथे मागणी आहे किंवा जिथे गरज आहे तिथे पुरवठा जो उपलब्ध करून देईल त्याचा उद्योग भरभरायला येईल. त्यामुळे मी ही मागणी लक्षात घेऊन किंवा ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी उद्योजकतेचं मला बीज दिसलं आणि म्हणून मी या क्षेत्रात आलो की उद्योजकता विषयक मासिक किंवा उद्योजकता विषयक एखादं प्रकाशन असं. आणि तिथून आम्ही सुरुवात केली. मी म्हणण्यापेक्षा आम्ही सुरुवात केली. आपण स्वतः पत्रकारितेच्या पार्श्वभूमीतून आला आहात, तर त्याचा इथे आपल्याला कशा पद्धतीने उपयोग? मी पत्रकारितेच्या पार्श्वभूमीत आहे. एका साप्ताहिकामध्ये मी उपसंपादक म्हणून काम केलं, त्यानंतर न्यूज पोर्टल्समध्ये काम केलं. त्यामुळे बातमी लेख या विषयांशी जवळीक आहे. त्याचा एक अनुभव मला असा आला की ते करत असताना की आपली पत्रकारिता जी आहे ती बऱ्याच अंशी नकारात्मक विषय ही चढाओढीने दाखवण्यासाठी, म्हणजे पत्रकारितेत शिकवतानाच आम्हाला शिकवलं जातं की जर कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नाही आहे, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी आहे. म्हणजे एखादं नकारात्मक काहीतरी जे घडायला नको ते घडलं, तर ते सनसनाटी. त्यामुळे ते कुठेतरी बदलायचं जर असेल तर आपल्याला सकारात्मक त्याला रिप्लेस द्यावा लागेल, पर्याय द्यावा लागेल. तर तो पर्याय देण्यासाठी आम्ही उद्योजकता विषय निवडला. हा विषय निवडताना आमचा अभ्यास असा होता की ह्या विषयासाठी मराठी पत्रकारितेत किंवा मराठी प्रकाशन क्षेत्रात विश्वात विशेष काही प्रसिद्ध होत नव्हतं. म्हणजे काही साप्ताहिक मासिकांचे काही पुरवण्या उद्योजक विषयकता येतात किंवा 1 मेला महाराष्ट्र दिन असतो तेव्हा काही विशेष अंक येतात, पण त्यात काय असतं बऱ्याच अंशी की कोणी ना कोणी उद्योजकांनी काही पैसे घालून जाहिरात देऊन स्वतःची मुलाखत छापून आणली, म्हणजे स्वतःची टिमकी वाजवलेली असते, प्रायोजित पत्रकारिता. तर त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल का? तर नाही होणार. त्यामुळे उद्योजकता जर रुजवायची असेल तर खऱ्या अर्थाने ती शिकवावी लागेल, लोकांना एज्युकेट करावं लागेल, लोकांना मोटिवेट करावं लागेल, एज्युकेट करावं लागेल. आणि नुसतं एज्युकेशन तर ते इम्प्लिमेंट ते कसं करायचं, ते कार्यान्वित कसं करायचं, ते प्रत्यक्ष कसं करायचं हे शिकवावं लागेल, हे करून घ्यावं लागेल. तर हे बऱ्याच अंशी इंग्रजी पत्रिकेत आहेत. म्हणजे खूप चांगली भारतीय किंवा वैश्विक मासिक अशी आहेत की खूप चांगलं ज्ञान, चांगली माहिती ते प्रकाशित करतात. पण पुन्हा भाषेची अडचण आहे, किमतीची अडचण आहे. आज 2 रुपयाचा 3 रुपयाचा नवा काळ घेणाऱ्याला 100 रुपयाचा फोर्ब्स मॅगझिन परवडेलच असं नाही आहे, किमतीचाही विषय आहे. त्यामुळे आम्ही कुठेतरी हा विषय ह्याच तोडीने मराठीत आणावा असा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने आम्ही ही सुरुवात केली स्मार्ट उद्योजकची. आज किती वेगवेगळ्या पद्धतीचे विषय या मासिकाद्वारे हाताळले जातात, कारण उद्योग जगतातलं मासिक म्हटलं की उद्योजकांच्या मुलाखती किंवा त्यांच्या अनुभवातून आपण शिकणं हा एक भाग तर आहेच, पण त्याच्या पलीकडे तुम्ही काय विचार करता? त्याच्या पलीकडे आम्ही बेसिकली काय विचार केलाय की माणसाला जर उद्योग क्षेत्रात यायचं आहे तर त्याला सामान्यपणे कोणता अभ्यासक्रम करावा लागतो, तर MBA, मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्यात त्याला ज्या गोष्टी शिकवल्या जातात, फायनान्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स, मॅनेजमेंट, हे सगळे विषय टप्प्याटप्प्याने थोडे छोट्या प्रमाणात सोप्या भाषेत देणं असा आम्ही प्रयत्न करतो. आता उदाहरण सांगायचं झालं की समजा आता एखाद्याला उद्योग सुरू करायचा आहे तर त्याला आता सध्याचं जे वातावरण आहे, राजकीय वातावरण विशेषतः, ते उद्योग पोषक आहे आणि त्याच्यातच आपल्या पंतप्रधानांनी काही चांगल्या योजना आणल्या, जसं स्किल इंडिया आहे किंवा मुद्रा योजना आहे फायनान्स रिलेटेड. तर तशा योजना आहेत, तर त्याचा प्रत्यक्ष लाभ कसा घ्यायचा. म्हणजे आपण एखादी जाहिरात बघितली किंवा वृत्तपत्रात जाहिरात बघितली की बँकेत जा आणि मिळवा, तर बँकेत जाऊन मिळत नाही, बँक अधिकारी उभंही करत नाही. तर प्रत्यक्ष काय करावं लागेल, तुमचं प्रपोजल कसं हवं, त्यावर तुम्ही काय काम करायला हवं, तुमचा जो बेसिकली तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जे प्रोडक्ट किंवा जी सर्व्हिस विकणार आहात ती कशी डिझाईन केली पाहिजे, ह्या प्रकारचं मार्गदर्शनपर जे लेखन आहे की जे प्रत्यक्ष वाचल्यानंतर माणूस त्याला काहीतरी गाईडलाईन मिळतील, तो त्याच्यातून काहीतरी करेल आणि त्याला प्रत्यक्ष काहीतरी लाभ होईल, अशा प्रकारचा आम्ही त्याच्यात देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तांत्रिक माहिती ज्याला आपण म्हणूया ती हो, तांत्रिक म्हणण्यापेक्षा तांत्रिक आहे, त्याशिवाय ही हाऊ टूज जे असतात की हाऊ टू डू दॅट असं जे असतं त्याच्या प्रकारची माहिती आम्ही जास्त देतो. कारण आमचा जो वर्गणीदार आहे किंवा आम्ही ज्याच्यासाठी हे मासिक सुरू केले तो MSME या क्षेत्रातला मायक्रो आणि स्मॉल
म्हणजे सूक्ष्म आणि लघु म्हणजे छोटे उद्योजक जे आहेत हे आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहेत आणि त्यांच्या ज्या विचार करण्याच्या कक्षा आहेत किंवा त्यांच्या ज्या एकूण गरजा आहेत त्या लक्षात घेऊन आम्ही त्याच्यात देतो. त्यामुळे ते अधिकाधिक सोप्या पद्धतीने आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो. आज किती वर्गणीदार आहेत, किती मासिक किती आज आमचे घरांपर्यंत? साधारणतः 800 वर्गणीदार आहेत आणि त्या व्यतिरिक्त आमचा 3-1 हजाराचा दर महिन्याला सेल आहे, विक्री आहे संपूर्ण महाराष्ट्रातून. म्हणजे तुम्ही कुठेही एसटी डेपोवर किंवा रेल्वे स्टॉलवर जर गेलात आणि स्मार्ट उद्योजक विचारलं तर तुम्हाला नक्की मिळू शकेल. बरं. तुम्ही आत्ता जे सांगितलं की कशा पद्धतीने मला उद्योग सुरू करायचा आहे याविषयीची माहिती तुम्ही तुमच्या अंकातून वारंवार देत असता, पण समजा त्या संदर्भात काही शंका असतील तर मग त्याचं निरसन कसं होतं? त्यासाठी आम्ही एक तर असं आहे की एखाद्याला जर शंका असेल तर तो सलग थेट फोन करतो. म्हणजे मी अंकात किमान 3 ते 4 ठिकाणी माझे स्वतःचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे लोक सरळ फोन करेल. मी एक उदाहरण सांगेन की कोल्हापुरातून एक मला फोन आलेला की आमचा असा त्यांनी आमच्या मासिकामध्ये CGTMSC या योजनेबद्दल वाचले. CGTMSC ही 2006 सालापासून भारत सरकारने लॉन्च केलेली योजना आहे, पण आज 2016 आली तरीही ती लोकांना माहीत नसते, बँक अधिकाऱ्यांनाही माहीत नसते. तर त्याच्यात अप टू 1 करोड 1 कोटीपर्यंत विनातारण कर्ज उद्योजकाला मिळू शकतं. तर त्या संदर्भात आम्ही जेव्हा विस्तृत माहिती लेखात दिली तर एक कोल्हापुरातला एक उद्योजक बँकेत गेला आणि त्याने बँक अधिकाऱ्यांना सांगितलं की असं असं मी वाचले, मला हे करायचं, ते काय वगैरे वगैरे. तर बँक अधिकाऱ्यांनी त्याला उत्तरं दिली नाही, त्याला उडवून लावलं स्पष्ट भाषेत. तर त्याने 2-3 वेळा बँकेत खेपा घातल्यानंतर एकदा मला फोन केला. मी त्याला म्हटलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही बँकेत जा आणि बँक अधिकाऱ्यांशी मला बोलू द्या, मी त्यांच्याशी बोलतो. आणि मग मी त्या ब्रँच अधिकाऱ्याशी बोललो तर प्रथम तो माणूस बोलायलाच तयार नव्हता. म्हटलं की असं ही भारत सरकारची जी योजना आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना सहकार्य करा. तर ते म्हणाले की त्यांचं जे प्रपोजल आहे, त्यांनी ज्या प्रपोजलसाठी ते लोन अप्लाय केलं आहे बिझनेस लोन, तर ते प्रपोजल बेसिकली ते CGTMSC मध्ये बसत नाही. तर म्हटलं ठीक आहे, हे तुम्ही त्यांना सांगा, कारण त्यांना जर तुम्ही सांगणार नाही मग त्यांना कुठल्या गोष्टी त्याच्यात बसतात ते जर सांगितलं तर त्या पद्धतीने ते प्रपोजल करतील, त्या पद्धतीने ते उद्योग सुरू करतील. तर ते त्यांना सांगितलंच गेलं नाही. तर अशा प्रकारे जी एक हे येते ना, त्यात आम्ही थेटही मदत करतो. त्याशिवाय आम्ही मासिकामध्ये एक समस्या उद्योजकांच्या मार्गदर्शन तज्ज्ञांचा असं एक सदर चालवतो. त्यामध्ये उद्योजक आपल्या काही प्रश्न असतात जे कॉमन असतात, सगळ्यांनाच पडतात, काही प्रश्न असतात जे वैयक्तिक असतात, व्यक्तिगत असतात. तर तशा प्रश्नांचा आम्ही जे कॉमन प्रश्न आहेत त्यांचा मासिकाद्वारे त्याचं निरसन करतो. काहींचा आम्ही व्यक्तिगत करतो, जसं की हा आता मी म्हटला हा प्रश्न होता, तर तसं आम्ही त्याच्यावर त्यांना सल्ला देतो. तुम्ही आत्ता आपण ज्या मुद्द्यावरून सुरुवात केली चर्चेला की एक उद्योग पोषक वातावरण आणि ते नवीन पिढीपर्यंत पोहोचणं, बरोबर, कारण मुळात ही मानसिकता आहे आणि ती जर लहान वयातच घडली असेल तर या पद्धतीचा निर्णय घेणं किंवा भविष्यामध्ये त्याची अंमलबजावणी करणं तुम्हाला सोपं जाईल. या दृष्टीने तुम्ही काय करता? या दृष्टीने आम्ही आत्ताच या 1 जानेवारीच्या अंकापासून उद्योजक नेक्स्ट जेन असा एक विभाग केला आहे. या विभागाचा आम्ही याचा जो विचार केला तो असाच आहे की आपण असं म्हणतो की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, वकील व्हावा, बँकेत अधिकारी व्हावा किंवा सरकारी अधिकारी व्हावा वगैरे वगैरे, पण तो उद्योजक व्हावा यासाठी आपण काय करायला हवं? तर त्याच्यामध्ये त्याच्या पालकत्वातच आपल्यामध्ये काहीतरी असं यायला हवं की त्याला आज काय शिकवलं पाहिजे की जेणेकरून तो उद्याचा रतन टाटा होईल. त्यासाठी आम्ही पालकांसाठी या उद्योजक नेक्स्ट जेनमध्ये काही विषय घेतो आणि विद्यार्थ्यांसाठी की वयवर्ष 10 ते वयवर्ष 17 हे जे किशोरवयीन वय आहे हे घडण्याचं वय आहे. या वयात त्याचे ज्या स्वप्न असतात, ज्या मनोधारणा असतात, ज्या पक्क्या होत असतात, तर ह्यांना पक्क्या होत असताना त्याच्यावर जर का आपण उद्योजकीय संस्कार केले तर तो उद्याचा चांगला उद्योजक होऊ शकतो. आणि बेसिकली भीती जी असते ना ती त्याच्यात या वयोगटात म्हणजे ती भीती त्याच्या मनातून दूर होईल आणि तो उद्या उद्योजक होऊ शकतो. आणि दुर्दैवाने कुठेतरी आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता प्रशिक्षण हे दोन्ही विषय खूप कमी आहेत किंवा अभावाने आहेत. एखादा धडा किंवा एखादं छोटंसं पान, एखाद्या प्रश्नाचं उत्तर याच्या व्यतिरिक्त याला स्थान नाहीये. त्यासाठी आम्ही हा विषय हाताळतोय की उद्योजकतेचा संस्कार होत नाही, उद्योजकतेचे संस्कार होत नाही. तर उद्योजकचे संस्कार होण्यासाठी आम्ही हा विषय घेतला की उद्योजक नेक्स्ट जेन, की उद्याची पिढी उद्योजक आणि ही यशस्वी उद्योजक व्हायला हवी.
म्हणजे जर राष्ट्रनिर्मितीच्या उद्योगाकडे आपण बघितलं तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याला याच वयोगटातली मुलं ही नेते म्हणून उदयाला आलेली दिसतात. म्हणजे कितीतरी उदाहरणं या पद्धतीची अगदी शिवाजी महाराजांपासून सांगता येतील. तर नेमका ह्याला तुम्ही टार्गेट करून त्यांच्यापर्यंत हे ज्ञान इंजेक्ट करता असं जर म्हटलं तर ते योग्य असेल. मी जेव्हा उद्योजकता किंवा त्याविषयीचं प्रेरक साहित्य असा विचार करते तर मला सगळी इंग्रजी नावं आठवतात. आणि मी खास करून कुठल्याही बुकशॉपमध्ये गेले पुस्तकाच्या दुकानात तर मी तिथे त्याच पद्धतीची पुस्तकं डिस्प्ले होताना बघते. माझ्या डोळ्यासमोर ती वारंवार येतात आणि मला घ्यावीशी वाटतात. पण याचा मराठी किंवा एकंदरच प्रादेशिक साहित्यामध्ये अभाव आहे का? हो, बराच अभाव आहे, पण तो आजच्या साहित्यात आहे. पण आपण आपलं जर मूळ साहित्य जर कधी अभ्यासलं ना तर आपल्याला हा अभाव दिसणार नाही. कारण आज आपण जे साधारणपणे तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्या परकीय साहित्य जे आहे, विशेषतः इंग्रजी साहित्य, ते गेल्या 200 वर्षातलं आहे. आणि या 200 वर्षाच्या साहित्यात खूप चांगलं साहित्य त्यांनी निर्मिती केली की उद्योजक घडवण्यासाठी. पण आपण जर का याचाच विचार केला, एक सोपं उदाहरण सांगतो की आपण आता मन ही सगळ्यात कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे की जे आधी विचार जन्म घेतात आणि मग कृती जन्म घेते असं आपण म्हणतो. पण मनावर आज आपल्याला जर का विचार करायचा झाला तर डॉक्टर जोसेफ मर्फी किंवा इतर विदेशी विचारवंतांचा आधार घ्यावा लागतो. पण त्याचा जर का कुठेतरी आपण पाठीपाठी गेलो तर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी 1200 वर्षांपूर्वी मनाला मजबूत करणाऱ्या बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. किंवा 400-450 वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दासबोधात मन घडवण्यासाठी ते संपूर्ण पाया रचून ठेवलेला आहे. तसं आहेच की जसं की आता लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वदेशीचे विचार लोकांसमोर मांडले तर स्वदेशी मांडताना त्यांनी दुसऱ्या बाजूला उद्योजकता मांडली. कारण विदेशी नको हे म्हणताना हवं काय तर स्वदेशी हवं, आणि स्वदेशी हवं तर ते स्वदेशी घडवायला हवं हे लोकमान्यांनी मांडलेलं आहे. पण आज दुर्दैवाने आपल्या त्या अभ्यासक्रमात नाही, त्यामुळे ते आपल्या समोर उजागर होत नाहीये, समोर येत नाहीये. बरोबर. म्हणजे इतिहासाचा पण पुन्हा एकदा डोळ्यास अभ्यास केला पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही जसं उल्लेख केलात की एक बदलतं राजकीय वातावरण आणि त्यातही एक उद्योग पोषक वातावरण आजूबाजूला दिसतंय. तर या संदर्भामध्ये या वातावरणाचा आत्ताच जास्तीत जास्त लाभ घेता यावा यासाठी तुम्ही नेमकी काय पावलं स्मार्ट उद्योजकच्या माध्यमातून? त्यासाठी आम्ही आता असं करतोय की आता विशेषतः आता ज्या योजना येत आहेत सरकारी पातळीवर आणि ज्या सुविधा मिळत आहेत तर त्या अधिकाधिक लोकांना सहजगत्या मिळाव्या यासाठी आम्ही काही सोप्या पद्धतीने ते आमच्या याच्यात मार्गदर्शन मासिकात करतोच आहोत. त्याशिवाय आता आम्ही कार्यशाळा एक डिझाईन करतोय, एक आगामी काळात आणतो आहोत की उद्योगारंभ कार्यशाळा, म्हणजे स्टार्टअप वर्कशॉप. म्हणजे ज्यांना नव्याने व्यवसाय सुरू करायचे आहेत किंवा ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केलाय त्यांना प्रत्यक्ष उद्योगाची सुरुवात कशी करावी, काय काय करावं. म्हणजे अडचण अशी असते ना की मी व्यवसाय सुरू करतोय तर मी प्रोप्रायटरशिप फर्म सुरू करावी का मी इनकॉर्पोरेटेड कंपनी करावी, मी गुमासा लायसन आधी घेणं गरजेचं आहे, MSME घेणे गरजेचं आहे का मी व्हॅट आणि टिन नंबर घेणं. सगळ्याबद्दल लोकांमध्ये खूप संभ्रम असतो. त्या सगळ्याची औषधं जी आहेत ती कस्टमाइज आहेत, ज्याची जशी गरज आहे त्याला तशी औषधं आहेत. तर त्यासाठी आम्ही हे स्टार्टअप वर्कशॉप्स ज्याला आम्ही उद्योगारंभ कार्यशाळा म्हणतो ते आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यातून आम्ही लोकांना ते प्रत्यक्ष शिकवणार आहोत की अगदी नॉमिनल काही शुल्कामध्ये की एका दिवसात समजा ते काही त्यातले विषय शिकवता आले, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता आली आणि त्यांना हे घडवता आलं. तर तसे आम्ही करणार आहोत काही कार्यशाळा. गेली काही वर्ष स्मार्ट उद्योजक असं घराघरात पोहोचतं आहे. पोर्टलच्या माध्यमातूनही तुमच्यापर्यंत अनेक प्रतिसाद आले असतील. काही लक्षात राहिलेले प्रतिसाद? एक आत्ताच आमचा जो दिवाळी अंक झाला 2015चा, या दिवाळी अंकानंतर एक ढवळे म्हणून गृहस्थ त्यांचं कॅनडाहून एक पत्र आलं. विशेषतः आमचं मासिक जे आहे ते मॅक्स्टर किंवा बुकगंगा अशा प्लॅटफॉर्मवरून विदेशातही जातं आणि विदेशातून आमचे वर्गणीदार आहेत. तर त्यांचाही प्रतिसाद आला आणि त्यांनी खूप आश्चर्यकारक असं त्याच्यात हे दिलेलं की मराठीमध्ये अशा प्रकारचं आजपर्यंत मासिक पाहिलं नव्हतं. आणि कारण बरंचसं मी आधी जो उल्लेख केला तशा प्रकारची मासिकं साप्ताहिकं बरीच आहेत, पण अशा प्रकारचं मी मासिक काढताय हे खूप चांगलं आहे आणि अभिनंदनीय. अशा प्रकारचं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आणि ही कॅनडातून होती तर ती आम्हालाही खूप उत्तेजना देणारी होती. नक्कीच. तुम्ही उद्योजक तुमच्यापर्यंत पोहोचले तर त्यांच्या प्रगतीमध्ये किंवा त्यांच्या अडचणींमध्ये वैयक्तिक लक्ष सुद्धा घालता. एक उदाहरण तुम्ही आता सांगितलं, असं आणखीन काही उदाहरणं आम्हाला सांगाल का? अशी उदाहरणं म्हणजे आता मी स्पेसिफिक त्याच्यासाठी अजून मॉडेल तयार केलेलं आहे, पण आम्ही काही ना काही असं
तयार करतोय की जसं की आमच्या वेब पोर्टलवर आम्ही एक हेल्पलाईन सुरू करण्याचा विचार करतोय की आता सरकारने म्हणजे महाराष्ट्र शासनाने मैत्री हा एक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे की ज्याच्यात आपल्याला इंडस्ट्री रिलेटेड जर काही विषय हवे असतील, काही रिसर्च रिपोर्ट्स हवे असतील, काही सर्वेज हवे असतील ते तिथे उपलब्ध होतात. तर तशा प्रकारचे ते इंडस्ट्रियलिस्टसाठी झाले, म्हणजे उद्योगपतींसाठी झाले. पण छोट्या छोट्या उद्योजकांना जे छोटे छोटे प्रश्न येतात अशासाठीचा एक हेल्प सेंटर आम्ही आमच्या पोर्टलवर आणणार आहोत. आणि त्याचंच काही स्वरूप हे आमच्या मासिकातही असणार आहे की वेगवेगळ्या प्रकारची छोट्या छोट्या गोष्टीची माहिती किंवा काही अडचणीचं निराकरण करण्यासाठी हे हेल्प सेंटर काम करेल. बरं, मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केलात की तुमच्या पत्नी तुमच्याबरोबर या उद्योगामध्ये सहभागी आहेत आणि पूर्ण वेळ तुम्ही दोघंही एकत्र हे काम करता. बिझनेस फॅमिली असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक हिंदी चित्रपटातलं दृश्य असतं की ती कशी आलिशान घरांमध्ये राहते. पण अर्थात त्याही बिझनेस फॅमिलीजना फार कष्ट करायला लागतातच. पण हे तुमचं उद्योगात घडत असलेलं कुटुंब याच्याविषयी काही सांगा ना. आणि तुमच्या कुटुंबातल्या अन्य घटकांची, अन्य सदस्यांची याला काय प्रतिक्रिया असते? बेसिकली मी आणि माझी पत्नी आम्ही एकत्रच हा व्यवसाय सुरू केला आहे. म्हणजे आम्ही 2010 पासून व्यवसायाला जेव्हापासून सुरुवात केली आहे तेव्हापासून आम्ही दोघांनी एकत्र केली आहे. आणि एखाद्या गोष्टीचा विचार करण्यापासून ते ती प्रत्यक्ष कृतीत आणण्यापर्यंत आम्ही एकत्र असतो. आणि त्यामुळे कुठे अडचण येत नाही. आणि म्हणजे आम्ही ज्याला नॅचरल पार्टनरशिप आहे आमची, त्यामुळे त्यात आम्हाला काहीच अडचण येत नाही. घरातले इतर सदस्य म्हणजे माझे भावंड, आई वडील यांचाही चांगला पाठिंबा असतो. विशेषतः त्यांना एक पहिल्यापासून माहिती आहे की शैलेश काय ते करतो ते वेगळंच असणार आणि त्यामुळे ते करू दे त्याला, त्यामुळे ते विशेष काही बोलत नाहीत, करू देतात. पण कधी विरोधाला सामोरं नाही जावं? नाही, मला आजपर्यंत कधीच घरातून विरोध कधीच नाही. घरातून नाही, पण एकंदर समाजातून, इतर घटकांकडून? समाजातूनही तसा विरोध असा नाही झाला. शंका असतात आणि त्या शंका शब्दात नसतात तर डोळ्यात असतात. पण त्याला उत्तर कृतीतूनच देणं हेच मी प्रिफर करतो. क्या बात आहे, वा. मुळात उद्योगाविषयीची जागृती घडवणं ही एक इतकी महत्त्वाची गोष्ट त्यांनी जणू काही चळवळ म्हणून हाती घेतली आहे. मला त्यांना जाता जाता एक प्रश्न नक्की विचारायचा आहे की पुढच्या 25 वर्षांसाठीची स्मार्ट उद्योजक या मंचाची स्वप्न काय? पुढच्या 25 वर्षात म्हणण्यापेक्षा पुढच्या 2 वर्षात आम्ही हेच मासिक इंग्रजी, हिंदी आणि आगामी काळात अन्य प्रादेशिक भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये आणण्याचा विचार करतोय. वा. त्यावर आमचं काम सुरू आहे. आणि आणखीन या मंचातून काही घडावं असं तुमचं स्वप्न आहे का? बेसिकली उद्योजकाने उद्योगावर कॉन्सन्ट्रेट करावं. म्हणजे दुर्दैवाने मराठी उद्योजक हा अनेक विषयांची सरमिसळ करतो की आता व्हॉट्सअपसारखे आधुनिक माध्यमं आली आहेत आणि त्याच बरेच उद्योजक त्याचा लाभही घेतात. अगदी मोफतचं प्रमोशन त्याच्यावर आपल्याला करता येतं. पण त्यातही कोणी स्वतःच्या उद्योगापेक्षा दुसऱ्याच्या उद्योजकाच्या कथा किंवा राजकीय हे किंवा अन्य याच्यावर जास्त फोकस होतो. आपल्या मराठी उद्योजकांनी स्वतःच्या म्हणजे त्याचा जन्म हा तो त्याचा उद्योग करण्यासाठीच झाला आहे, ह्यावर जर तो फोकस राहिला ना तर तो हवं ते घडवू शकतो. म्हणजे आपल्याला जर समाजाची सेवा करायची असेल ना ती आपण उद्योगातूनच करू शकतो, जी टाटांनी केली. म्हणजे टाटांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांच्या उद्योगासोबतच आज अनेक समाजोपयोगी कामं केली आहेत. तीच आपल्या मराठी कुटुंबांमध्ये असे अनेक टाटा की जे स्वतःसोबत समाजासाठी बरेच काही करू शकतील असे निर्माण होऊ शकते. त्यामुळे माझं समाजाला म्हणजे मराठी उद्योजकांना हेच आव्हान आहे की त्यांनी आपल्या आपल्या उद्योगावर अधिक फोकस राहावं. बरोबर. आपल्याकडे म्हटलं जातं की म्हणजे लुई पांगई श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी बरी. पण आपल्याला श्रीमंती पण धट्टी कट्टी करता येऊ शकते. म्हणजे सुख, शांती आणि समाधान तिन्ही गोष्टी एकत्र, समृद्धी एकत्र आणता येऊ शकते. मगाशी काही मुद्द्यांचा आपण विचार केलात, पण जाता जाता मला आपल्याला विचारायचं की मराठी मानसिकतेमध्ये नेमक्या अशा कुठल्या त्रुटी किंवा अभाव तुम्हाला जाणवले जे कुठेतरी स्मार्ट उद्योजकच्या माध्यमातून बदलण्याचा आपण प्रयत्न करतात? मुळात आपल्याकडे नोकरी ही एक चिकटलेली पट्टी आहे जी आपल्याला सोडायची नाही आहे. आपल्याला ठराविक दिवशी येणारा पगार हा म्हणजे एखाद्या 7 तारखेला, 10 तारखेला, 1 तारखेला मिळणारा 12, 15, 20 हजाराचा पगार आपल्याला हवासा वाटतो. पण अचानक जर का 10 लाख मिळणार असतील तर ते आपल्याला भीती वाटते. तर ती भीती न वाटता आपल्याला उद्योगात पडलं पाहिजे. ठराविक पगाराची अपेक्षा न करता आपण घेणारे हात नव्हता देणारे हात व्हायला हवं. म्हणजे आपण आपल्यासोबत अन्य कुटुंब उभी करणं गरजेचं आहे. बरोबर. हेच सांगायला आवडेल मला. नक्कीच.
स्मार्ट उद्योजक सध्याच्या काळामध्ये अनेक गोष्टी स्मार्ट असतात, अगदी आपला फोन सुद्धा स्मार्ट असतो. पण उद्योजक म्हणून आपण स्मार्टली मूव्ह करणं हे खूप गरजेचं आहे आणि आता काळ सुद्धा पोषक आहे. तेव्हा मी उद्योजक होणारच हा विश्वास आपण सगळ्यांनीच बाळगायला काहीच हरकत नाही. आणि त्या संदर्भात काहीही माहिती आपल्याला हवी असेल तर अशा पद्धतीचे अनेक मंच आज आपल्या आजूबाजूला निर्माण होत आहेत. त्याचीच माहिती करून देण्याचा प्रयत्न आपण या टॉक शो मधून करत असतो. पुढील भागामध्ये सुद्धा हाच प्रयत्न चालू ठेवूया. पण आता विश्रांती घेऊया. नमस्कार. नमस्कार.